चुलीमधले भाजलेले रताळे कुणाकुणाला आवडतात, तर त्याच चवीचे रताळे कुकरमध्ये कसे करावेत. तुम्ही रताळी पाण्यात उकळून घेतली तर त्याची सर्वच चव निघून जाते आणि तेच अशा प्रकारे जर तुम्ही भाजून घेतले तर खायला छान गोड लागतात. या भाजलेल्या रताळीपासनं वर्षभर टिकणारे सांडगे कसे करावेत, सांडग्यांची आंबट गोड भाजी, एक उपवासाचा गोड पदार्थ, एक मस्त चटपटीत चाट, अशा रताळीच्या 4 रेसिपी आज आपण पाहणार आहोत. जय गजानन माऊली. प्रिया मराठी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला लागतील अर्धा किलो रताळी. तर रताळी बाजारातून आणल्यानंतर त्याला खूप माती असते, तर काय करायचं, ती 15 मिनिट तरी पाण्यात ठेवायची. त्यामुळे त्याची माती अगदी सहज निघून जाते. रताळी घेताना ती बघून घ्यावीत. वरून जर छिद्र असतील तर ती किडलेलीच निघतात. त्याचा स्मेल आणि टेस्ट ही वेगळीच लागते, म्हणून चांगले निवडून घ्यावेत. रताळी 15 मिनिट पाण्यात ठेवल्यानंतर मस्त 2 ते 3दा स्वच्छ धुवून घेऊया. रताळी स्वच्छ धुतल्यानंतर आता सुती कापडाने त्याला जे पाणी असेल ते पुसून घेऊ. तर या ठिकाणी मी सर्व रताळी पुसून घेतले. तर रताळी घेताना ती मीडियम साईजची घ्या, म्हणजे ती लवकर नरम होतील. आणि जे मोठं असेल त्याचे 2 भाग करून घ्या. मोठं तसंच घेतलं तरी चालतं, ते नरम होतं पण वेळ जास्त लागतो. आता त्यानंतर लागेल फॉईल पेपर. आता या फॉईल पेपरमध्ये एक एक रताळी पॅक करू. हे बघा, या प्रकारे फॉईल पेपर लावल्याने रताळी जळणार नाहीत, आतपर्यंत छान मऊ होतील. आणि घरात फॉईल पेपर नसेल तर काय करायचं हे पुढे पाहूया. रताळी छान भाजल्या जावी, पण त्यासोबतच आपलं कुकर पण खराब होऊ नये, त्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आणि फॉईल पेपर लावलेला असेल तर रताळी खारट होणार नाही. सर्व रताळी फॉईल पेपरमध्ये पॅक करून झाली की आता त्यानंतर लागेल अर्धी वाटी मीठ. केक करताना वापरलेलं असेल ते घेतलं तरी चालेल. आता ते कुकरमध्ये पसरवून घेऊ. मीठ पसरवून झालं की आता ही रताळी त्यावर ठेवू. आता ही रताळी तुम्हाला कुकरमध्ये न करता कढईत करायची असतील तर पसरट व जाड बेस असणारी कढई घेऊन याच पद्धतीने आपण करू शकतो. आता असे भाजलेले रताळी करायचे आहेत पण फॉईल पेपर नाही, तर अशावेळी कुकरमध्ये मीठ न टाकता तशीच रताळी ठेवावीत. फक्त कुकर तळाशी थोडंफार खराब होतं. आता कुकरला झाकण लावताना आठवणीने त्याची शिट्टी व रिंग दोन्ही काढून नंतरच कुकरला झाकण लावावं. कुकर गॅसवर ठेवताना 2 मिनिट मोठा गॅस ठेवावा, त्यामुळे लवकर हीट तयार होईल. आणि 2 मिनिटानंतर मंद गॅसवर 20 ते 25 मिनिट रताळी भाजून घ्यावेत. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट आपण गॅसवर पण भाजू शकतो. फक्त गॅसवर जर भाजत असाल तर थोड्या थोड्या वेळातून हलवत राहा, त्यामुळे ते न जळता एकसारखे भाजल्या जातील. तर 8 ते 10 मिनिटानंतर रताळी चेक करू. रताळी नरम झाली आहेत, आता ती काढून घेऊया. तर 20 ते 25 मिनिटानंतर कुकरमधली रताळी पण चेक करून घेऊया. मी 15 मिनिटानंतर एकदा रताळी पलटवून घेतली होती. फोकने किंवा सुरीने चेक करावं. रताळी छान नरम झालेली आहेत, आता ती काढून घेऊया. रताळी काढताना कुकर खूप गरम असतं, तर त्याची काळजी घ्यावी. असे भाजलेले रताळी तसेही खायला खूप छान लागतात. त्याला जी गोडसर चव असते ती तशीच राहते. आणि पाण्यात उकळून घेतले तर रताळीची चव पूर्ण निघून जाते. या पद्धतीने एकदा करून बघा, चुलीमधल्या रताळीसारखी चव येईल. तुम्ही बघू शकता रताळी छान आतपर्यंत नरम झालेली आहेत. आता रताळी घेताना ती चेक करून घ्यावी. तरीसुद्धा आतून जर किडलेली असतील तर तेवढा भाग काढून घ्यावा, कारण त्याचा स्मेल आणि चव ही वेगळीच लागते. आता जेव्हा रताळी खायची असतील तेव्हा आधी 2 मिनिट गरम करून नंतर फॉईल पेपर काढावा, म्हणजे गरम गरम खाता येतील. आता उपवासाला चालणारी रेसिपी करायला सुरुवात करू. तर त्यासाठी रताळ्याची साल काढून घेतली. रताळी चमच्याने कुस्करून घ्यावी. रताळी कुस्करून झाली की आता त्यानंतर लागेल अर्धी वाटी गरम दूध. त्यानंतर 1 चमचा साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गूळ घेतला तरी चालेल. आणि त्यानंतर अर्धा चमचा तूप. तर तयार आहे उपवासाचा गोड पदार्थ. गरम गरम रताळी, त्यावर दूध, तूप, खूप मस्त लागतं. नक्की करून बघा. उपवास नसेल तर तसंही खायला खूप छान लागतं. उपवासाच्या दिवशी तळलेलं खूप खाण्यात येतं, कधी कधी करायचा कंटाळा येतो, तर अशावेळी ही गोड रताळी लवकर बनवून तयार होतात.
आता त्यानंतर आपण करणार आहोत रताळीची चाट. तर त्यासाठी एक रताळीची साल काढून मध्यम आकारात कापून घेतलेत. त्यावर 1 चमचा लिंबूचा रस, पाव चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा भाजलेले तीळ आणि बारीक कोथिंबीर. आता हे सर्व मिक्स करून झालं की या ठिकाणी आपली बाजारात मिळते तशी रताळ्याची चाट तयार आहे. छान चटपटीत होते. संध्याकाळी छोट्या भुकेसाठी रताळी जर भाजलेले असतील तर अगदी 2 मिनिटात ही रताळी चाट तयार होते. आणि उपवासाला करायची असेल तर कोथिंबीर व तीळ न घालता करावी. आता त्यानंतर रताळ्याचे सांडगे करायला सुरुवात करू. तर त्यासाठी रताळे किसून घेऊ. कुस्करून घेतले तरी चालतात, पण त्यात गाठी राहतात म्हणून किसून घ्यावेत. हिवाळ्यात रताळी खूप येतात, स्वस्त असतात, चांगली मिळतात. तर अशा प्रकारे सांडगे करून आपल्याला लागेल तेव्हा त्याची भाजी किंवा उपवासाचा कुठलाही पदार्थ करता येतो. रताळी किसून झाली की आता त्यानंतर त्याचा एक गोळा तयार करू. आता सांडगे करायला सुरुवात करू. यामध्ये तिखट किंवा मीठ काहीच टाकण्याची गरज नाही, कारण लागेल तेव्हा गोड किंवा तिखट पदार्थ आपल्याला याचा करता आला पाहिजे, म्हणून यात तिखट किंवा मीठ टाकायचं नाही. आता सांडगे जर तुम्हाला करता येत नसतील तर हे मिश्रण चकलीच्या साच्यात भरून छोटे छोटे सांडगे करून घ्यावेत. तर याच पद्धतीने सर्व सांडगे तयार करूया. चला तर रताळीचे सांडगे तयार आहेत. आता हे 2 ते 3 दिवस उन्हात ठेवून वाळवून घेऊया. तर 3 दिवस हे सांडगे मी वाळवून घेतले. सांडगे वाळल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावेत. आता रताळीचा कुठलाही पदार्थ करायचा असला की लागेल तेव्हा तो आपल्याला करता येतो. चाट करायची असेल तर सांडगे पाण्यात उकळून घ्यावे. त्यावर मसाले टाकले की रताळी चाट तयार. आता या सांडग्यांची मस्त अशी आंबट गोड भाजी कशी करावी ते पाहू. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी दही घेताना ते थोडं आंबट हवं. 1 टोमॅटो जाडसर कापून तो घेतला. त्यानंतर 6 ते 7 काजू. आता भाजीमध्ये दही आहे तर ते फुटू नये त्यासाठी काजू नसेल टाकायचे तर 2 चमचे शेंगदाणे टाकले तरी चालतील. आता 2 ते 3 हिरव्या मिरची जर खात असाल तर घाला, नाही घातली तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला. आता हे मिक्सरमध्ये फिरून याची पेस्ट तयार करू. तर हे बघा, या ठिकाणी मी अशी बारीक पेस्ट करून घेतली. आता भाजी करायला सुरुवात करू. त्यासाठी लागेल 2 चमचे तेल मध्यम गरम झालं की अर्धा चमचा जिरं छान फुललं पाहिजे. त्यानंतर एक बारीक कापलेला कांदा 2 मिनिट तेलावर परतवून घेऊ आणि नंतर लसूण घालू. त्यामुळे काय होतं, कांदा कच्चा राहत नाही, छान मऊ होतो. 2 मिनिट कांदा तेलावर परतवून झाला की आता त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं ते जाडसर कुटून ते घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतवून घेऊ. हे बघा, या ठिकाणी मी कांदा आणि लसूण सोनेरी कलरवर परतवून घेतला. आता त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट घालू. आता या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतवून घेणार आहोत. मसाल्यामध्ये दही असल्याने सारखा चमचा हलवत राहावा, त्यामुळे आपलं दही फुटणार नाही. तर हे बघा, 5 ते 6 मिनिट मंद गॅसवर सारखं हलवत हा मसाला मी परतवून घेतला. त्याला छान तेल सुटलेलं आहे. मध्ये सुके मसाले घातल्यामुळे कलर पण खूप छान आला मसाल्याला. आता त्यानंतर त्यामध्ये घालू हिंग तेलावर परतवून घेऊ. हिंग तेलावर परतवून झाला की आता त्यानंतर 1 वाटी सांडगे. जेव्हा मसाला परतवून घेतो तेव्हाच पाणी गरम करायला ठेवावं, त्यामुळे भाजीला कलर छान येतो. आता 3 वाटी पाणी गरम करून घेतलं ते घालूया. सर्व मिक्स करू. भाजी तुम्हाला कशी हवी आहे, पातळ घट्ट, त्यानुसार त्यामध्ये पाणी घालावं. तर चवीनुसार मीठ घालू आणि मंद गॅसवर 7 ते 8 मिनिट सांडगे शिजेपर्यंत शिजवून घेऊ. तर हे बघा, 7 ते 8 मिनिट ही सांडग्यांची भाजी मी शिजवून घेतली. आता त्यावर घालू बारीक चिरलेली कोथिंबीर. आता जरी ही भाजी आपल्याला पातळ वाटत असली तरी यामध्ये सांडगे असल्यामुळे ती थोड्या वेळाने छान दाटसर होते. चला तर तयार आहे रताळ्याच्या सांडग्यांची भाजी. खूप मस्त होते. कलर तुम्ही पाहू शकता. चपाती फुलक्यासोबत खाऊ शकतो. नक्की करून बघा आणि आवडली तर प्रिया मराठी रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
रताळी पाण्यात न उकळता या पद्धतीने एकदा तरी करून बघा. चला तर भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.